तुम्हाला कधी वाटलंय का की स्वामींनी तुमच्याशी बोलावून? पण खरं सांगू का, स्वामी रोज तुमच्याशी बोलत असतात, फक्त आपण ते ओळखत नाही. ओळखा स्वामींच्या संवादाचे हे 5 दिव्य मार्ग. पहिला मार्ग, परकाया प्रवेश. जेव्हा तुम्ही खूप अडचणीत असता तेव्हा एखादा अनोळखी माणूस किंवा लहान मूल अचानक येऊन तुम्हाला असा सल्ला देतं की तुमचं काम सोपं होतं. समजून जा, ते शब्द स्वामींचेच आहेत. त्यांनी त्या व्यक्तीचा वापर करून तुम्हाला उत्तर दिलंय. दुसरा मार्ग, स्वामी चरित्र. तुमच्या मनात प्रश्न आहे आणि तुम्ही सहज स्वामी चरित्र किंवा एखादा धार्मिक पुस्तक उघडलं आणि समोरच्याच पानावर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, तर हा स्वामींच्या तुमच्यासाठी दिलेला थेट मेसेज आहे. तिसरा मार्ग, स्वप्न. जेव्हा स्वामींना तुम्हाला भविष्यातील धोक्याची सूचना द्यायची असते किंवा आशीर्वाद द्यायचा असतो, तेव्हा ते पहाटेच्या स्वप्नात येतात. हे स्वप्न पडल्यावर तुमचं मन खूप शांत होतं, ही स्वामींची भेट असते. चौथा मार्ग, मूक संवाद. कधी कधी कामाला निघताना गाडी बंद पडते किंवा उशीर होतो, तेव्हा चिडचिड करू नका. कदाचित पुढे होणारा एखादा मोठा अपघात टाळण्यासाठी स्वामींनीच तुम्हाला तिथे थांबवून धरलेलं असतं. हा त्यांचा मूक आशीर्वाद आहे. आणि पाचवा, सर्वात महत्वाचा मार्ग, अंतर्ज्ञान. एखादा काम करताना हे करू नकोस असं आतून वाटणं म्हणजे स्वामींची हाक आहे. स्वामी हृदयाच्या माध्यमातून आपल्याला सतत गाईड करत असतात. स्वामी म्हणतात, मी शब्दापलीकडचा आहे, तू फक्त विश्वासाने माझ्याकडे बघ. तुझ्या प्रत्येक श्वासात मी संवाद साधत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला यापैकी कोणता अनुभव आलाय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच दिव्य माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.